प्रश्न अनेक आहेत आणि ती सजगता वाढवायची असेल तर कसं? कदाचित आजचा हा विषय रोजच्या टिपिकल विषयासारखा नक्की नाहीये. हा विषय थोडासा वेगळा निश्चित आहे आणि आजचा हा दिवस योग्य दिवस आहे या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी असं वाटतं आणि म्हणूनच आपण हा विषय चर्चेला घेतलाय. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आज जे मान्यवर पाहुणे आहेत ते सुद्धा आपण मुद्दामहून अशा पाहुण्यांना इथं बोलवलेलं आहे ज्यांच्या चिंतनातून आपल्याला महाराष्ट्राला काहीतरी एक दिशा मिळू शकेल. आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, लेखक, साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस सर आहेत. सर, स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी सर सुद्धा आहेत. खूप स्वागत आहे तुमचंही. आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉक्टर रणधीर शिंदे सर सुद्धा जोडले गेलेले आहेत. रणधीर सर, तुमचंही स्वागत आहे. आणि आनंद दवे आपल्यासोबत आहेत, हिंदू महासंघाचे अध्यक्ष. मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे आनंद दवेंना या चर्चेमध्ये बोलवण्याचं कारण असं आहे की बाहेरच्या राज्यातून आलेला एक माणूस आहे आनंद दवे आणि त्यांनी इथल्या मराठीला आत्मसात केलं, मराठीनं त्यांना स्वीकारलं, मराठी माणसानं त्यांना स्वीकारलं. आज जो संघर्ष आपल्याला दिसतोय बाहेरून आलेल्या माणसाचा इथल्या माणसाच्या सोबतचा, आज मला त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे की हा बाहेरचा माणूस जेव्हा इथं येतो तेव्हा तो काय मानसिकतेतून आहे आणि मराठी त्याला कसं स्वीकारते, काय या सगळ्याबद्दल सुद्धा त्यांना बोलतं करायचं म्हणून आज या चर्चेमध्ये त्यांना आणलंय. आपल्यासोबत आता श्रीपाद सबनीस सर आहेत म्हणून मला तुमच्यापासून या चर्चेची सुरुवात करायची आहे. मराठी भाषा खरंच धोक्यात आलेली आहे का, की केवळ ही एक भावनिक साध आहे, भावनिक मुद्दा आहे? जर असेल ते धोक्यात आलेलं तर मग त्याला काही आकडेवारीनिशी आपल्याला सांगता येईल का? आणि मग खरंच ही आज चिंतनाची बाब आहे का? मराठी भाषाच नव्हे तर मराठी संस्कृती सुद्धा धोक्यात आलेली आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारनं मराठीला दिला, याबद्दल केंद्र सरकारचे आभार, मोदी सरकारचे आभार. पण मोदी सरकार आणि केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर एक कवडी ही मदत केलेली नाही, जी नियमानुसार संगीतानुसार देणं आवश्यक आहे. त्याच मदतीचा उपयोग मराठी भाषा आणि संस्कृतीच्या विकासात. सर, तुमचा आवाज आमच्या प्रेक्षकांपर्यंत नीट पोहोचत नाहीये. मी पुन्हा प्रयत्न करतो तुमच्याकडे येण्याचा आणि तुमचा आवाज कसा आपल्यापर्यंत नीट येईल यासाठी आपण नक्की प्रयत्न करू. आपल्यासोबत आता या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपण यानंतर जाऊया श्रीपाद जोशी सरांकडे. आणि जोशी सर, तुमचं त्याच्याबद्दलचं सुद्धा मत मला हवं आहे की मराठी भाषा ही आज खऱ्या अर्थानं असं म्हणता येईल का ती धोक्यात आली आहे, की केवळ ती भावनिक साध आहे? वस्तुस्थिती काय आहे आणि आली असेल तर त्याची कारणं काय? मुळामध्ये भाषा कोणतीही कधीही धोक्यात येत नसते, ती विकसित होत असते. हा पहिला मुद्दा. मराठी सुद्धा ही महाराष्ट्री प्राकृत आहे आणि मिळालेला अभिजात दर्जा जो आहे तो मराठी ही प्राकृत आहे, त्या प्राकृतला मिळालेला दर्जा आहे. कारण मराठीला अभिजात करण्यामध्ये प्राकृतचा वाटा प्रचंड मोठा आहे. आणि भारताच्या नवीन संशोधनानुसार, उत्खननानुसार आता जे काही समोर येत आहे त्याच्यातून वेद काळांपासून प्राकृत भाषा कशा अस्तित्वात आहेत आणि वेदांमध्येही प्राकृत शब्द कसे आहेत याची नवी संशोधन आपल्या समोर आहेत. त्यामुळे भाषा ही विकसित होणारी बाब असते, तिची रूप बदलत असतात. परंतु आज आपण अशा स्थितीत उभे आहोत की जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये केवळ संपूर्ण जगाचा मेंदू एकच करून सोडावा आणि तो करण्याची भाषा एकच असावी, या पद्धतीचं भाषिक राजकारण हे आंतरराष्ट्रीय अर्थकारणाच्या हातात हात घालून हे जे सगळ्या जगभर चाललेलं आहे ते इंग्रजीच्या साम्राज्यवादाने जगातल्या अनेक भाषा ज्या गिळंकृत करायला सुरुवात केलेली आहे त्याच्यात मराठी अपवाद नाही. हा दुसरा मुद्दा. ही साध भावनिक नाहीये, ही बदलत्या जगाच्या अर्थकारणाने
साम्राज्यवाद भाषेचा जो आहे तो संस्कृतीचाही आहे, तो माध्यमांचाही आहे. आणि भाषा ही इंग्रजी साम्राज्यवाद ची भाषा ही अमेरिकन अध्यक्षांनी ट्रुमनने एकेकाळी असं म्हटलं होतं की जगामध्ये उद्या सर्वत्र जर अमेरिकेचं वर्चस्व राहणार असेल तर जगाची मूल्य ही अमेरिकन असली पाहिजे आणि जगाची भाषा ही इंग्रजी असली पाहिजे. जवळजवळ 8 रूपांतर त्याच्यामध्ये झालेलं आहे. आता नुकताच माझा युनेस्कोनी जो भाषा मॅटर्स नावाचा या वर्षीचा अहवाल भारतातल्या स्थितीचा दिलेला आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्रावरती, मराठीवरती त्यांनी विशेष 10 सूचना केल्या आहेत. ते मी नुकतंच माझ्या लेखात लिहिलेलं आहे, परवा येऊन गेलेल्या. तर असं आहे की संपूर्ण शिक्षण जगातलं हे मातृभाषेतून, राज्यभाषा सुद्धा नव्हे, मातृभाषेतून झालं पाहिजे, हा युनेस्कोचा आग्रह आहे. जगातल्या सगळ्या मातृभाषांपैकी ज्या लयाला चाललेल्या आहेत त्याची आकडेवारी उपलब्ध आहे. भारतातल्याही किती बोली लयाला चाललेल्या आहेत याचीही आकडेवारी उपलब्ध आहे. मुद्दा असा आहे की हे कशामुळे होत आहे. केवळ मुद्दा मनसे काय म्हणते आणि भाजप काय म्हणतो आणि सरकार काय म्हणतं आणि काँग्रेस काय म्हणत होती हे यांनी काहीच होणार नाहीये. महाराष्ट्र निर्माण झाल्यापासून आजवर महाराष्ट्र हा संपूर्णपणे सामंतवादी राज्यकर्त्यांचा प्रांत राहिल्यामुळे दक्षिणेसारखी इथे कधीही भाषाभिमानाचं राजकारण झालं नाही. मराठी भाषा संस्कृतीचं समर्थ राजकारण बहुजन समाजाचे सगळे राज्यकर्ते असून सुद्धा बहुजन सामंतवादामुळे त्या राजकारणाला कधीही बहुजनामुख अशी दिशा मिळाली नाही. अभिजात भाषेचा 10 वर्ष चाललेला लढा हा बहुजनांच्या प्राकृतला, ती भाषा त्यांची आहे आणि ती टिकवण्यासाठी प्रयत्न त्यांनी करायला पाहिजे, कोणते उच्चवर्णीयांची नाही. हा स्वाभिमान भाषेबद्दलचा रुजला. हे अभिजात भाषा मिळवण्याचं सगळ्यात मोठं आपलं उद्दिष्ट होतं, ते आपण साध्य केलं. तुमचा तिसरा मुद्दा जो होता की मराठी भाषेचं काय होत आहे, हे जे काही होत आहे आपलं, आम्ही मराठी भाषा धोरण दिलं राज्याला. त्या 56 पानाचं धोरण आम्ही दिलं भाषा सल्लागार समितीने आमच्या. सरकारने त्याचे पूर्ण हातपाय तोडून आत्मा पूर्ण काढून टाकून 12 पानाचा शासन निर्णय काढला. सरकार किती गंभीर आहे. आम्ही आंतरराष्ट्रीय मराठी विद्यापीठ मागितलं, सरकारने साहित्याचं विद्यापीठ दिलं. आम्ही मराठीच्या साठी भाषा विकास प्राधिकरण मागतोय, जे 10-10 वर्ष झाले दक्षिणेतल्या भागांमध्ये होऊन गेले. आम्ही कायदे करून सरकारला 8 वर्ष झाले दिलेले आहेत. मराठी भाषा विकास प्राधिकरण ही अर्धन्यायिक यंत्रणा, जोपर्यंत दंडात्मक यंत्रणा तुम्ही स्थापन करत नाही तोपर्यंत आम्ही 30 वर्षापासून सरकारला सांगत होतो की आमच्या सगळ्या साहित्य संस्था कोमसाप दमसाप सहित महाराष्ट्रातल्या 7ही संस्थांना तुम्ही अमराठी भाषिकांना मराठी शिकवण्याची अधिकृत केंद्र म्हणून प्रमाणित करा. आम्ही विदर्भ साहित्य संघातर्फे 30 वर्षापासून 7,000 लोकांना उर्दू शिकवली, 3,000 लोकांना अरबी शिकवली. आम्ही मराठी शिकवू शकत नाही का? बरोबर. सरकारला एक प्रकारे तुमचं असं म्हणणं आहे, त्यातलं मतितार्थ असा आहे की राजाश्रय जो आहे मराठी भाषेला, त्या राजाश्रयाच्या बद्दल सुद्धा ती कमी पडते. कारण तो राजाश्रय कदाचित असता की इथली त्यांची आक्रमक भूमिका असती तर कदाचित आणखीन वेगळी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली असते. हे थोपवता तरी आलं असतं. राजाश्रय काढून घेतला जातोय इंग्रजीसाठी, हिंदीसाठी. आणि डॉक्टर श्रीपाल सबनीस सर आहेत, मी त्यांचं मत घेत होतो पण त्यांचा आवाज नीट पोहोचत नव्हता. सर प्लीज आपलं म्हणणं पूर्ण करा, मी प्रयत्न करतो तुमच्याकडे जाणून घेण्याचा. सबनीस सर. सर नाही आवाज येत, मी फोनवरून तुम्हाला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. सर फोनवरून कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो प्लीज सर. आपल्यासोबत शिंदे सर आहेत. सर आता जी मांडणी केली श्रीपाद सरांनी, त्याच्यात त्यांचं म्हणणं होतं की जागतिक भाषांचा जो वाढता प्रभाव आहे, हे आक्रमण आहे, या आक्रमणामुळे मराठी भाषेची खूप मोठी कोंडी झालेली आहे. पण या कोंडीतून सुटका कशी करावी लागेल, कारण आज सामान्य पालक असेल किंवा प्रत्येक जणाला मोहिनी आहे ती इंग्रजीचीच पडलेली आहे. मराठीच्या बद्दल जर कुणाला पडलेली नसेल तर मग मराठीचं भवितव्य काय आहे? सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आणि अतिशय मराठी भाषेबद्दल आत्मचिंतनाच्या स्वरूपाचा ही चर्चा ठेवलेली आहे. मराठी भाषेला अतिशय दीर्घ अशा स्वरूपाची परंपरा आहे. मराठी भाषेचं अतिशय वैभवशाली रूप
मराठी भाषेमधून दिसतं आणि जगातली ही पहिल्या 12-13 भाषामध्ये येणार आहे. त्यामुळे तिच्याबद्दल चिंता करण्याचं काहीही कारण नाही. कारण शेवटी असंख्य माणसं मराठी भाषा जिवंत ठेवत असतात, ती वाहती ठेवत असतात. तिच्यावर किती आक्रमण आली, गंडांतर आली तरी उभं राहण्याची फार चांगली क्षमता, कारण खेड्यापाड्यातली माणसं, असंख्य माणसं ही भाषा टिकवत असतात, घडवत असतात. आणि जो मुद्दा आपण म्हणला जागतिकीकरणाचा, इंग्रजी भाषेच्या अधिसत्तेचा, भांडवली खाजगीकरणाचा, त्याचा एक मोठा प्रभाव महाराष्ट्रातल्या शिक्षणावरती आलेला आहे आणि त्याच्याबद्दल चिंता सर्वांना वाटणं स्वाभाविक अशा प्रकारचे आहे. ज्या प्रकारचं खेड्यापाड्यापर्यंत इंग्रजी भाषेचं अतोनात अशा प्रकारचं पीक आणि शाळा निर्माण होत आहेत आणि पालकांची सुजाणता, सार्वजनिक संस्थांची, शिक्षण संस्थांची आणि राज्य संस्थेचं देखील याबाबत धोरण हे फारसं सकारात्मक अशा स्वरूपाचं नाही आणि ज्यामुळं मराठी भाषेच्या वाढीसाठी, विस्तारासाठी आणि त्याच्या बहरण्यासाठी काही अडथळ्याचा हा काळ अशा स्वरूपाचा आहे. एकेकाळी महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्तानं ज्येष्ठ विचारवंत सुहास पळशीकरांनी एक लेख लिहिला होता आणि त्या लेखाचं शीर्षक होतं आखूड लोकांचा प्रदेश. लहान माणसांच्या सावल्या मोठ्या व्हायला लागल्या की त्या भाषेबद्दल, समाजाबद्दल, संस्कृतीबद्दल चिंता वाटावी अशा प्रकारची स्थिती महाराष्ट्राची आणि मराठी माणूस देखील भाषेबद्दल शरणागतीच्या स्वरूपाच्या कृती आणि त्याचा वर्तन व्यवहार करताना आपल्याला दिसतो. अनेकदा अमराठी माणसांबरोबर तो माणूस हिंदी बोलण्याच्या आधी आपणच त्याच्याशी हिंदीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करत राहतो. तर एक सार्वजनिक शहाणपण भाषेचं मराठी समाजातून, संस्कृतीतून मोठ्या प्रमाणामध्ये हद्दपार होतोय. दुसऱ्या बाजूला जागतिकीकरणातल्या तंत्रज्ञानातला एक मोठा प्रभाव आहे, परंतु मराठी भाषेनं तंत्रज्ञानाची सोबत करून, संगत करून भाषेच्या क्षमता विकसित करणं गरजेचं आहे. कारण ज्या भाषेमध्ये संयुक्त महाराष्ट्रामध्ये अनेक शाहिराणी, पोवाड्यांमधून, गाण्यांमधून एक अभंग महाराष्ट्र, एक अखंड महाराष्ट्र घडवलेला आहे की जो महाराष्ट्राची परंपरा अतिशय होती. अण्णाभाऊंच्या गाण्यांमधून, गोविंदाग्रजांच्या, कोल्हटकरांच्या गाण्यांमधून महाराष्ट्राचं हे प्रेम आणि त्याची उज्ज्वल परंपरा, त्याचा इतिहास, त्याची परंपरा, त्याचं एक वैभवशाली रूप मराठी भाषेमध्ये कायम स्वरूपाचं आहे आणि जगभरामध्ये मराठी माणसं ही मराठी भाषा घेऊन गेलेली आहेत, ते बोलतायत. अनेक महत्वाचे लेखक लिहित आहेत. आपल्या प्रदेशाच्या अनेक रंगांचं, गंधांचं, अतिशय सुंदरपणाचं, कलात्मकतेचं दर्शन आणि भाषेचे अत्यंत चांगले लहेजे या साहित्यामधून मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. परंतु आजच्या काळामध्ये त्याच्याबद्दल काही चिंता करावी, काही एक व्यापक अशा स्वरूपाचं जागरण करावं, असा एक प्रश्न सार्वत्रिक सगळ्यांच्या समोर आहे असं मला वाटतं. नक्कीच परंपरेचे पायीक होण्याची पात्रता आमच्या अंगी यावी म्हणून अशा प्रकारे आपण म्हणायचो. पण आता श्रीपाल सर, माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? सबनीस सर, माझा आवाज येतोय? हा सर, दोन अतिशय महत्त्वाचे शब्द त्यांनी वापरले शिंदे सरांनी. एक तर आमची भाषिक शरणागती आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे भाषिक शहाणपण. ह्या दोन्ही बाबतीमध्ये ही वस्तुस्थिती मानायची का? मराठी माणूस अशा प्रकारची भाषिक शरणागती का पत्करतो आणि दुसरं भाषिक शहाणपण कमी का पडतंय? शहाणपण कमी करण्यासाठी ज्ञानेश्वराची मराठी, तुकारामाची मराठी, आगरकरांची, आंबेडकरांची मराठी, महात्मा फुल्यांची, धोंडो केशव कर्व्यांची मराठी, या मराठीच्या सार्वत्रिक अशा सामर्थ्यामध्ये वजाबाकी व्हायला नको. वजाबाकी हे मूळ कारण आहे शरणागती. कशा प्रकारची वजाबाकी तुम्ही म्हणताय? थोडंसं स्पष्ट करून सांगा प्लीज आपल्या प्रेक्षकांना. तर दलित आणि हिंदू, मुस्लिमांचं कॉन्ट्रीब्युशन मराठीला आहे, ख्रिश्चनांचं कॉन्ट्रीब्युशन मराठीला आहे, सर्व जाती धर्माचं, कैकाड्यांचं, आदिवासींचं योगदान हे मराठीला समृद्ध करणारं आहे. हे योगदान वाढल्यापासून मराठीला अधिक चॅलेंजेस मिळत आहेत. ते सरकारकडूनही मिळत आहेत, ते समाजाकडूनही मिळत आहेत. समाजातली उच्चवर्णीय प्रवृत्ती, स्वार्थी प्रवृत्ती जी विभाजनवादाला प्रोत्साहन देते आहे, विषाची पेरणी करते आहे, अशांना सगळं एकत्र करणं, एकत्र होणं योग्य त्यांना पटत नाही. त्यांचा धार्मिक अजेंडा, त्यांचा राजकीय अजेंडा डिस्टर्ब होतो आहे आणि म्हणून मराठीची जेवढी विभागणी करता येईल तेवढी करणं योग्य आहे असं त्यांना वाटतं. बरं. दुसरी गोष्ट, राजकीय भूमिका या स्वार्थी भूमिका आहेत. त्या निखळ शुद्ध अशा प्रकारच्या भाषाविषयक भूमिका दिसत नाहीत लोकांना. तो समाज ही प्रामाणिक नाही आणि राजकारणी प्रामाणिक नाहीत. अशी दुर्दैवाची वेळ महाराष्ट्रावर आलेली आहे.
अतिशय परखड तुम्ही मत मांडलं सर. हा प्लीज माफ करा सर, बोला प्लीज. आता मराठी इंग्रजी शाळांचं आक्रमण वाढलं आणि म्हणून मराठी शाळा बंद पडतायत. त्या पालकांच्या अनास्थेमुळं, पालकांच्या स्वार्थी हेतूमुळं समाजाची दृष्टीच बदललेली आहे. इंग्रजीला अधिक प्राधान्य देणारी मराठीचा न्यूनगंड पोचणं आणि पुन्हा मराठीचा वरून अस्मितेचा जय जयकार करणं अशी दुट्टप्पी भूमिका समाजाची झालेली आहे. आणि यालाही सरकारही समांतर अशा प्रकारची भूमिका बजावत आहे. कारण सरकारचे स्वार्थी धनदानगी माणसं सरकारच्या टप्प्यातली, सरकारच्या जवळची जागेवरती टपून बसली. सरकारी मराठी शाळेच्या जागा ज्या आहेत त्या जागा हडप करण्यासाठी त्यांचा डोळा त्याच्यावर आहे. आणि म्हणजे पुन्हा एकदा तुम्ही म्हणताय की इथली राजव्यवस्था जी आहे त्या राजव्यवस्थेची अनास्था या सगळ्याला अधिक जबाबदार आहे असं आपलं परखड मत आहे. मी आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी झालेल्या आनंद दवे यांच्याकडे जाणार आहे. आनंदजी, मराठी माणूस म्हणून पडलेला एक प्रश्न, एक पत्रकार म्हणून पडलेला प्रश्न सातत्यानं, जेव्हा इतर भाषिक आहे किंवा मराठी भाषिक आहे दुसऱ्या राज्यात जातो तेव्हा तिथल्या भाषेला तो पटकन स्वीकारतो आणि स्वीकारून तिथला होऊन जातो. अगदी दुधात साखर विरघळावी तशा पद्धतीने विरघळतो. अगदी दुसऱ्या राज्यातून आलेला आणि इतर राज्यांमध्ये जाणारा माणूस सुद्धा तिथली भाषा शिकतो आणि हे करतो. पण महाराष्ट्रामध्ये जर कोणी आग्रह धरला तर त्याला विरोध का होतो? का महाराष्ट्रात आपण विरोध करू शकतो ही भावना बळावली आहे म्हणून? एक तुम्ही सुद्धा परप्रांतातून आलात, या मराठीनं तुम्हाला कसं स्वीकारलं आणि आज होणाऱ्या विरोधाकडे तुम्ही कसं पाहता? सर्वतोजी तुम्ही पद्धतीने सुविधा महाराष्ट्रातलं तत्व सांगितलं त्याबद्दल आपलं कौतुक करतो. आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला, संपूर्ण महाराष्ट्राला अभिनंदन करतो तुमच्या त्या प्रमाणाविषयी सुद्धा महाराष्ट्राच्या. आता तुमच्या विषयावर येतो की अगोदर आनंदजी, माफ करा, तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये. तुम्हाला फोनवरून कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. अगदी थोड्या वेळात येतो तुमच्याकडे. पण शिंदे सर, आता त्यांनी सुद्धा सांगितलं की राजाश्रयाचा हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ज्या भाषेला राजाश्रय नाही त्या भाषेचं भवितव्य काय असेल याच्याबद्दल वेगळं सांगायची गरज नाही आहे. पण मग मराठी हा केवळ आता भावनिक आणि राजकारणाचा विषय झालेला आहे का? मग असं झालं तर मराठी हा मराठीचा विषय नाही, तो इतिहासाचा विषय होऊ शकेल. खूप महत्वाचा हा प्रश्न आहे. महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्राच्या आधुनिक घडणीमध्ये ज्यांचा फार मोलाचा वाटा आहे त्या यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचं भाषण केलेलं आहे. आणि त्या भाषणामध्ये भविष्यामध्ये महाराष्ट्र काय असावा, महाराष्ट्राची स्वप्नसृष्टी काय असावी याची रूपरेषा अधिक रेखीव पद्धतीनं यशवंतराव चव्हाणांनी सांगितलेले की हे मंडळ भाषा आणि संस्कृती इतिहासाचं एक महत्वाचं विद्युत ग्रह व्हावा असा शब्द त्यांनी वापरला, पॉवर हाऊस व्हावं. परंतु हे पॉवर हाऊसच आज इतकं क्षीण आणि विकीर्ण झाले, त्याची ऊर्जाच आपल्याकडं ठेवली गेलेली नाहीये. आणि त्यांनी ज्या धोरणातनं, ज्या दूरदृष्टीतून साहित्य संस्कृती मंडळ असेल, विश्वकोश निर्मिती मंडळ असेल, विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळ असेल आणि मुख्य म्हणजे त्याचं विकेंद्रीकरण, लोकशाही राज्यामध्ये वाङ्मयीन संस्थांचं, भाषा संस्थांचं विकेंद्रीकरण करावं लागतं. मोठा समूह लोकशाहीच्या नंदनवनासाठी एकत्र यायला पाहिजे, एकमेकांच्या हातात गुंफून भाषा साहित्य संस्कृतीविषयी काम करायला पाहिजे. त्याच्यापासून आपण मोठ्या प्रमाणामध्ये ढळलेलो आहोत. आणि त्यांनी ती केंद्र कुठे निर्माण केली? वाईला असेल, नागपूरला असेल किंवा अनेक वेगवेगळ्या ठिकाणी निर्माण केली. दुभंग महाराष्ट्राला अखंड ठेवण्यासाठी आणि एक ठेवण्यासाठी, संयुक्त ठेवण्यासाठी भौतिक जीवनाची सुधारणा असून चालत नाही, तर सांस्कृतिक इयत्ता त्या समाजाची, भाषेची इयत्ता सुधारावी लागते. खरंय. मी सुरुवातीला निवेदनामध्ये महाराष्ट्राचं जे वर्णन केलं त्या वर्णनामध्ये ह्या सगळ्याला जोडणारा जर दुवा काय आहे, जसा आपल्या सगळ्यांना जोडणारे तुकोबा ज्ञानोबा हे दुवा आहेत, तर ह्या विदर्भापासून उत्तर महाराष्ट्रापर्यंत आणि खाली पश्चिम महाराष्ट्र कोकणापासून ते विदर्भापर्यंत ह्या सगळ्यांना जोडणारी तर मराठी भाषा आहे आणि ही भाषाच आपल्याला सगळ्यांना जोडून ठेवते. पण आनंद दवेजी, माझा प्रश्न तुम्हाला जो होता त्याचं उत्तर द्या प्लीज, की अशी खळखळ का केवळ मराठीच्या बाबतीत?
मी परत एकदा सुरुवात करतो विलाजी. तुम्ही जे सुरुवातीला निवेदन दिलं ते खरंच कौतुकास्पद आहे. आणि दुसरं तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सुद्धा मी विनम्र अभिवादन करतो महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनाच्या मोठेपणाविषयी. माझं बऱ्यापैकी भारतभर फिरणं होत आहे, पण जेवढी मोठं मन मराठी जनतेचं लोकांचं दिसतं तेवढं बाहेर दिसत नाही. खूप संकुचित मानसिकता संपूर्ण भारतात आहे आपल्याशी तुलना केली तर. आता तुमचा दुसरा प्रश्न होता की आपण इथं वाद का होता, त्याचं कारण असं आहे की इथं महाराष्ट्रातलं राजकारण आणि समाजकारण जर सोडलं तर मराठी माणूस डॉमिनेटेड स्टेटला कुठेच दिसत नाहीये. आणि हळूहळू का होईना परप्रांतीय एक राजकीय ताकद तयार झालेली आहे. जैन समाजाची झाली आहे, गुजराती समाजाची झाली आहे, युपी बिहारची झाली आहे. तेव्हा सगळे राजकीय पक्ष अगदी माननीय राजसाहेबांशी आदर ठेवून सांगतो, ते कित्येक भाषणात असं बोलत असताना सुद्धा त्यांनी भैयांच्या एका सभेमध्ये मुंबईत हिंदीतच भाषण केलं होतं. तुम्हाला मतं जेव्हा पाहिजे असं सगळ्या राजकीय पक्षाचं, भाजपचा हक्क सेलच आहे वेगळा. तुम्ही त्यांना सुद्धा फूस देता, तुम्ही इकडे सुद्धा वेगळं बोलता. तेवढी डॉमिनेटिंग स्टेजला गेलेले व्होट बँक तयार झालेली आहे. अर्थकारण असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, उद्योगधंद्यात असतील, या क्षेत्रामध्ये इक्वली पॉवर वाटणी झालेली मोठ्या शहरात तरी महाराष्ट्रातल्या. त्यामुळे हा वाद याच्या पुढे सुद्धा वाढत जाणार आहे. आणि कोणत्याही राजकीय पक्षात अशी हिंमत नाहीये की त्यांनी फक्त मराठी मतांचं राजकारण करावं. दुसरं, मराठी भाषेला काही त्रास होईल का तर निश्चित होणार नाही विलाजी. आमच्या अनुभवावरून सांगतो, येणारी पिढी या भैया असतील किंवा साऊथ इंडियन असतील, यांची येणारी पिढी अख्खलिखित मराठी बोलणार आहे. कदाचित 2-3 पिढ्यांनंतर त्यांच्यामध्ये मराठीतलं एखादं साहित्य सुद्धा तयार होईल. शिकतील, पण आमच्या पिढ्यांनी शिकायला हवं. म्हणजे आमच्या पिढ्यांनी मराठी शिकणं गरजेचं आहे. सावरकरांवर बोलण्याची संधी मिळाली, आम्हाला महाराजांवर बोलायची संधी मिळाली. आम्ही रायगडावर महाराज सांगतो, आम्ही राजगडावर महाराज सांगतो, आम्ही शिवनेरीवर महाराज सांगतो, आम्ही अंदमानला सावरकर सांगतो. आमचे नशीब घेऊन आलेले लोक आहे आम्ही. आणि म्हणून तुम्हाला कधी परप्रांतीय, मला वाटतं इतक्या दिवसापासून कित्येक शो मध्ये तुम्ही या बडे मुद्दे कार्यक्रमात तुम्ही आलात, कधी तुमची परप्रांतीय अशी ओळख करून दिली नाही किंवा आम्ही कधी परप्रांतीय म्हणत नाही. पण आज मुद्दाम मी तुम्हाला तुमची ती ओळख करून दिली, कारण तुम्ही आम्हाला आमचे वाटता. अगदी बरोबर आहे. आम्हाला सुद्धा, आम्ही स्वतःला महाराष्ट्रीयन समजतो, 500% महाराष्ट्रीयन आहोत आम्ही. आम्ही क्वचित तिकडे कुठेतरी जात असतो. श्रीपाल सबनी सर, जेव्हा एखादं राष्ट्र, एखादं राज्य, एखादा समूह भाषा सोडतो तेव्हा काय नुकसान होतं हेही आपल्याला प्रेक्षकांना सांगायला हवं. भाषा इतकी साधी गोष्ट आहे का हो? भाषा सुटली म्हणजे काय काय सुटतं जरा सांगा ना प्लीज. भाषा सुटल्यानंतर संस्कृतीचा अनुबंध संपून जातो, जीवनाशी नाळ तुटून जाते. भाषा म्हणजे जीवनाशी जोडलेली नाळ आहे. भाषा म्हणजे जगण्याचं साधन आहे. भाषा म्हणजे संवादाचं साधन आहे. आणि म्हणून भाषा ही अर्थपूर्ण असली पाहिजे असते. आणि तिचा सार्वत्रिक अनुबंध जो अर्थकारणाशी, समाजकारणाशी, धर्मकारणाशी, राजकारणाशी, हा सर्वार्थाचा जो अनुबंध आहे तो जपलाच पाहिजे, तो तुटता कामा नये. आणि म्हणून भाषा सुटलेला माणूस हा पूर्णपणे एकटा पडतो, समाज एकटा पडतो, त्याला भविष्य कुठलंच शिल्लक राहत नाही. भाषा हे अधिष्ठान आहे व्यक्तीच्या जीवनाचं, कुटुंब जीवनाचं आणि समूह जीवनाचं ते अधिष्ठान आहे. आणि म्हणून तर महाराष्ट्र हे भारताच्या सारखं महाराष्ट्र हे स्वतंत्र अशा प्रकारची राष्ट्रीय संकल्पना आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रानं या देशाला राष्ट्र पण दिलेलं आहे. महाराष्ट्रानं या देशाला नेतृत्व दिले, सांस्कृतिक नेतृत्व दिले, वैचारिक नेतृत्व दिलेलं आहे. आणि म्हणून भाषेचा अनुबंध कुठेही सुटता कामा नये असं माझं प्रामाणिक मत आहे. नक्कीच. आणि आपण लीडर आहोत, आपण या देशाचं नेतृत्व करणारे आहोत, त्यामुळे आपली जबाबदारी किती मोठी आहे हे महाराष्ट्रानं निश्चितपणे नेहमी ओळखलेलं आहे आणि त्या जबाबदारीला पार सुद्धा पाडलेला आहे. पण आपली मराठी भाषा जपणं, आपली संस्कृती जपणं, आपला मराठी धर्म जपणं ही आपली जबाबदारी आणि आपलं कर्तव्य सुद्धा आहे. आपली मराठी भाषा पोटाची झाली पाहिजे आणि त्या सगळ्यासाठी आपण आपल्या भाषेसाठी आग्रही राहिलंच पाहिजे. आपण नाही राहिलो तर बाकीचे राहण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे आज जेव्हा महाराष्ट्र दिन साजरा करतोय ना, तेव्हा या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मराठी दिन असता कामा नये, म्हणजे मराठी गरीब असता कामा नये. ती जेवढी श्रीमंत तेवढा महाराष्ट्र उन्नत असेल हे वेगळं सांगायची गरज नाही. आपण आलात, आपली भूमिका मांडलीत, सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो.